जेन्युइनली सांगतो आता फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे. पण खरंच आता मला खरंच सुचत नाही. मी येतो परत, थांबा. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या 20व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात एक अनपेक्षित प्रसंग घडला. मनवीचे अध्यक्ष अमित राज ठाकरे भाषणासाठी उभे राहिले, मात्र काही मिनिटातच ते अडखळले आणि मी तुमच्या उत्साहामुळे विसरलो असं म्हणत थेट व्यासपीठावरून खाली उतरले. या घटनेमुळे सभागृहात काही काळ शांतता पसरली. कार्यकर्त्यांनाही नेमकं काय झालं असा प्रश्न पडला. मात्र साधारण 5 मिनिटांनंतर अमित ठाकरे पुन्हा मंचावर आले आणि त्यांनी आपलं भाषण पुढे सुरू केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून थोड्या घोषणा द्या म्हणजे मला भाषण आठवेल अशी विनंती केली. त्यानंतर त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि तरुणांचं कौतुक करत मी राज ठाकरेंचा मुलगा नसतो तर कदाचित राजकारणात आलो नसतो. हे माझे वडील आहेत म्हणून नाही, तर प्रामाणिक माणूस आहे म्हणून मी हे सांगतो. तुमच्यासारखे सहकारी नसते तर मी राजकारणात टिकू शकलो नसतो असं अमित ठाकरे म्हणाले. पुढे त्यांनी कार्यकर्त्यांना जुनी आंदोलनं विसरून पुढे जाण्याचं आवाहन केलं. मात्र त्याच वेळी ते काही क्षण थांबले आणि हसत म्हणाले, मी तुमच्या उत्साहामुळे विसरायला लागलोय. मला खरंच सुचत नाहीये. मी परत येतो, थांबा. हे बोलताच अमित ठाकरे व्यासपीठावरून खाली उतरले. लव्ह यू टू. हाय ग. नमस्कार. थोड्या घोषणा द्या, मला भाषण आठवेल. मजा केली रे. सर्वप्रथम मला वाटतं की आपलं चालू व्हायच्या आधी ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या युवकांनी, ज्या ज्या तरुण तरुणींनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून केंद्रातनं राजीनामा घेतलाय, त्यांच्या पालकांसाठी, त्या तरुणांसाठी मला वाटतं आपण खूप जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. मी जेन्युइनली सांगतो, मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो. आणि हे मी खूप जाणून बुजून बोलतो. मी दरवेळेला बोलतो कारण मला राजसाहेब माझे वडील आहेत म्हणून नाही, ते राजकारणात आहेत म्हणून नाही, कारण माणूस प्रामाणिक आहे. आणि मी हे पण छाती ठोकपणे सांगतो की तुमच्यासारखे सहकारी मला मिळाले नसते तर मी राजकारणात टिकलो नसतो. मला वाटतं सगळं विसरलो पाहिजे, आता पुढे जायचंय. मी जेन्युइनली सांगतो आता फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे. पण जेन्युइनली खरंच आता मला खरंच सुचत नाही. मी येतो परत, थांबा. सुमारे 5 मिनिटांनंतर ते पुन्हा मंचावर आले आणि उपस्थितांना म्हणाले, मी खरंच काही पाठ करून आलो नाही. तुमच्या ताकदीनं धडकी भरली. आधीचं आठवतंय ना की परत बोलू? मी खरंच काय पाठ करून नाही आलोय म्हणून, पण तुमच्या ताकदीमुळे मला जरा धडकी भरली. मी जेन्युइनली सांगतो, मी आज आता आधीचं आठवतंय ना का परत बोलू? पण जेन्युइनली मला आजपर्यंत आपण कामं केलेली तुम्ही विसरून जा. ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवा. मला वाटतं की तुमची ताकद तुम्हाला कळली पाहिजे. आजपर्यंत म्हणजे आता तुम्ही गेल्या आठवड्यात बघा, आपण जेव्हा व्हॅनमधनं लोकांना बाहेर काढत होतो, विद्यार्थ्यांना बाहेर काढत होतो, हा माझ्यात कॉन्फिडन्स कुठून आला? तर मला माहिती आहे की तुमची ताकद माझ्या मागे आहे आणि राजसाहेब ठाकरे नावाची एक शक्ती माझ्या मागे आहे. म्हणून मला वाटतं की हा कॉन्फिडन्स माझ्यात आला. पोलीस पण तुम्ही बघितले असतील तर शांत का होते?
घाबरलेले? तर मला वाटत नाही घाबरलेले. पोलीस आहेत ते, महाराष्ट्राचे पोलीस आहेत ते. मला वाटतं ते कुठेतरी आदरयुक्त एक हे होतं त्यांना की दडपण की कुठेतरी आपण शांत राहू. कारण मला माहिती आहे ह्या राज्यात पोलीस बांधवांसाठी जर कोण उभं राहिला असेल तर तो राज ठाकरे आहे आणि त्यांचे महाराष्ट्र सैनिक आहेत. आत्ता ते चंद्रकांत दादा पाटील काय बोलले? चंपा काय बोलले ते की दिल्लीत सगळ्या पोलिसांनी दगड उचलले, आंदोलनात ते सगळे दगड उचललेत आणि त्या फुटप्रिंट वरनं ते आता आधार कार्डला लिंक करणार आहेत. सगळे चंपाच्या घरी पाठवा. मला वाटतं की ह्या तरुणांनी केंद्रातनं राजीनामा आणलाय, राज्यातनं आणायला वेळ नाही लागणार. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसतात. या संपूर्ण घटनेकडे तुम्ही कसं पाहता? अमित ठाकरे यांचा हा स्वाभाविक क्षण होता की सार्वजनिक भाषणातील तयारीचा अभाव? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.